नमस्कार मंडळी. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे तो म्हणजे आपण निघालो आहे. आज आय टी ची एक्झाम आहे त्याच्यासाठी निघालो आहे. आता काय वर्षभर का आपण मजा मस्ती केलेली त्याच्याच दिवे लागणार आहेत. तर आज आपण निघालो पेपर देण्यासाठी आणि बोरवलीला जातो आहे. जवळ पण नाही, बोरवलीला लागला आहे बोर्ड. तर जाणार होतो 6 वाजता, पण मी आता निघालो आहे 6:30ला. सकाळी 5 वाजता उठलो तरी पण 6:30ला निघालो आहे. सगळ्यांना सांगितलं होतं 6 वाजता येतो मी. तर चला आता पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय. बत्ती तर बेकार गुल झाले आणि जो वर्षभर अभ्यास केलेला त्यातलं काय देणार नाही, भलतंच काहीतरी येणार आहे. आम्ही काल गेलो होतो बघायला कॉलेज, पण काय सांगतो तुम्हाला, कॉलेजमध्ये पोरं भेटली तिथली. ते बोलत आहेत की एक्झाम असते पण प्रश्न आपले म्हणजे जे आम्ही अजूनपर्यंत पेपर दिले त्यातले प्रश्न बोलतात नाही आहेत, दुसरेच प्रश्न येतात. तर आता जाऊन बघूया आपण कसं काय होतं आहे ते. म्हणून बेकार फाटले पेपरचा, काय अभ्यास काय नाही आणि निघालो पेपर द्यायला. तर चला आपण जाऊया पुढे, दाखवतो तुम्हाला कसे काय जाताना काय काय होतं आपल्यासोबत. बघा जाता जाता तुम्हाला इथं दररोज माणसं दिसतील, पण आज काहीच नाही, सगळं सुनसान झालं आहे. पूर्ण सगळं शांत आहे सकाळच. बघा किती शांतता. एका दुसरा माणूस दिसेल तुम्हाला कामाला जाताना एवढं सकाळच. आणि एवढा सकाळ आपण निघालो आहे, आपला पेपर आहे 9चा आणि आपण एवढं लवकर निघालो आहे. कावळा दिसला आता आपल्याला. सगळं सुनसान झालं आहे, लय बेकार फाटते, काय करायचं काय समजत नाही. बघा मुक्ताबाई हॉस्पिटल आपल्या गेल्या ब्लॉकमध्ये आपल्याला दाखवलं आहे तुम्हाला. आता जाऊया, आपल्याला उशीर झाला आहे. आपण सगळ्यांना सांगितलं आहे 6 वाजता निघताना, आपण निघालो आहे 6:30ला. तर आता जाऊया आपण रिक्षाने जाऊया. मंडळींनी जेव्हा काल आम्हाला समजलं की आमचे पेपराचे प्रश्न वगैरे असे येतात, पेपर असे येत आहेत, सगळ्यांना वेगवेगळे पेपर असतात, काल समजलं. आणि काल पहिल्यांदा रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करत होतो. सगळे झोपले होते. सकाळी 12 वाजेपर्यंत रात्री अभ्यास करत होतो. तर मंडळीला आपल्याला जायला उशीर, त्यामुळे आपण निघालो रिक्षाने. आणि रिक्षाने जाता जाता मस्त आहे की चांगली सुंदर गाणी लावले, सुंदरमध्ये गाणी लावले, मस्त आहे की जुनी गाणी ऐकायला भेटतात आहेत. थोडंसं कधी इकडे जंक्शन लावत नाही, पण आपल्याला मस्त की सकाळी गाणी ऐकायला भेटतात आहेत. मस्त आहे की सकाळी गाणी ऐकायची गोष्ट एक नंबर वाटते. सकाळी तशी गाणी ऐकायला भेटत आहेत. तर मग आपण मस्त एक रिक्षातून गाण्यांचा आनंद घेत आलोच. आणि त्यानंतर आलो आपण तिकीट काउंटरला तिकीट काढण्यासाठी. चला आपण तिकीट काढूया. बोरावली थोडीशी गर्दी होती, तिकीटवाल्या मॅडमची पण काही झोप उडाली नव्हती, म्हणून फटाफट देत नव्हते तिकीटं, एवढी माणसं होती उभी. ते बघा आपण तिकीट काढलं तर बोरावली. 5 मिनिटासाठी ट्रेन जरा लेट झाली, तर आपल्याला ट्रेन भेटली असती. तिकीट काउंटरला ते 4 मेंबर होते, लवकर झालं असतं तर बरं झालं असतं. मुंबईच्या ठिकाणी काही टेन्शन नाही गाड्यांचं वगैरे, आपल्याला लगेच दुसरी ट्रेन भेटेल. हे बघा मंडळी, आपलं तिकीट झालं आहे काढून. आपण आता ट्रेनची वाट बघण्यासाठी थांबलो आहे. CST आहे 7:24ची, तिच्याने आपण जाणार दादरला आणि दादरवरून रिटर्न मारणार आहे. ट्रेनची वाट बघतो. आता एक ट्रेन गेली माझ्या यायच्या अगोदर. तिकीट काउंटरला जवळजवळ 5 ते 10 मिनटं गेली, त्यामुळे ती भेटली नाही ट्रेन. तर बघूया कोणती ट्रेन येईल, तिच्यानं जाऊया. ही 7:24ची पण कधी किती वाजता येते काय माहिती नाही. बघा इथून ट्रेन तुम्हाला दिसेल, पण आपण खाली जाऊन बघूया. मंडळी ट्रेन आलेली आहे, आपल्याला भेटली आता. 7:24ची ट्रेन आली. आता वाजले किती, 6:28 झाले आणि 7:24ची ट्रेन आत्ता आले. तर आता हिच्यानं आपण जाऊया दादरला आपली सगळी कॉलेजची पोरं भेटणार आहे. गर्दी कमीच आहे. चला हिच्याने जाऊया आपण. तर हे बघा, तुम्हाला मगाशी मी सांगितलं की ट्रेनमध्ये काही गर्दी नाही, पण आहे आतमध्ये गर्दी. आपल्याला भेटलं उभं राहायला जरा बऱ्यापैकी. आणि बघा एवढी माणसं आहेत आतमध्ये, नाही म्हणतात. तर आपल्याला जाता आपल्याला गावावरून येताना ट्रेन दिसली. लगेच आपला मूड झाला की आपण कधी गावाला जायचं. लगेच मग गावाची तारीख आहे अजून फिक्स नाही झाली, पण गावाला जायचं लगेच विचार आला. हे बघून गावाला जायचं सुकूनच वेगळं आहे. मित्रांनो आलो आहे आपण दादरला. आता ट्रेनमधून आलो दादरला. आता बघूया आपले मित्रपरिवार येत आहेत, त्यांची वाट बघूया आपण. ते पण सगळं आम्ही दादरला भेटायचं ठरवलं होतं, तर ते पण येतील. बघूया त्यांची वाट बघूया. सगळे गावावरून माणसं आलेत. मग अशी गावची ट्रेन आली, त्या ट्रेनमधून सगळे आलेत. हे बघा
टी काका मगाशी इथं दिसले, दर दिवशी भेटायला लागलेत आम्हाला, काय माहिती. तर आता चला जाऊया. एवढं पब्लिकमध्ये ब्लॉग बनवायचं म्हणजे वेगळंच वाटतं. काय करणार, आपल्याला काहीतरी दाखवायचं. आपण यूट्यूब चॅनल खोललं त्यामुळे बनवायला लागतं. सगळं पब्लिक तोंडाकडे बघायचं असतं, पण वेगळंच वाटतं काहीतरी करायला. तर मित्रांनो, सर्वात म्हणजे आपली मुंबईची खासियत आहे, आपल्याला जेव्हा ट्रेनमधून फिरायचं असेल तेव्हा अशा बॅगा घेऊन फिरायला लागतात. समोर पुढे बॅगा लावायला लागतात, मग आपल्याला बाहेर फेकून देतात सगळं. हे बघा, आलो दादरला आपण. सगळी गावावरून मंडळी आलेत. हे बघा मंडळींनो, सकाळचं वातावरण एक नंबर वाटतं इकडे दादरला, मस्त वाटतंय सकाळच. आता इकडं गर्दी चालू होईल. हे बघा, वातावरण एक नंबर पॉवरफुल झालं आहे. मित्रांची वाट बघत थांबलो आहे, त्यामुळं थोडा उशीर होतो. सगळ्यांना कॉल करून झालो आता, सगळे येत आहेत. आपण इथंच थांबूया. ते भेटले की तुम्हाला दाखवत होते आलेले, आपल्या नेहमीच्या ब्लॉगमध्ये असतात तीच आपण पोरं आपल्याला दिसणार आहेत. बघा, ते बघा टॉवर तिकडे पुढे मोठे मोठे टॉवर आहेत. तर आपल्याला ट्रेन कितीच्या बोरवलीला जाण्यासाठी ते पण माहिती नाही. पहिल्यांदा तिकडे जायचं आहे आपल्याला. काल आलो जाऊन, पण काल काय घंटा समजलेला नाही. जवळजवळ काल तिकडे जायला 1.5 तास लागला. फास्ट ट्रेननं गेलो तरी 1.5 तास आम्हाला लागला कॉलेजमध्ये जायला. काही ते बघ, आपल्याला सगळे आपले फ्रेंड भेटलेत सगळे. तुम्हाला दाखवतो पुढे ते जाऊन. हे सगळे आपल्याला भेटलेत फ्रेंड लोक. त्यानंतर आपले नेहमीचे मेंबर, बाकीचे सगळे. पेपराचा अभ्यास झालेला आहे. बघा, पेपराचं काही टेन्शन नाही, फुल अभ्यास करून आले. फुल अभ्यास करून आले. पास होणार आहे 100%. हे त्यांना काय पेपराचं पण आहे, केसं विचारत आहेत, कॅमेऱ्याचा बटन वापर करतात आहेत काहीतरी. मला आता भेटले, ट्रेन भेटले, विदाउट ट्रेन भेटले, तिथून जातो आपण. पेपराचा काय अभ्यास नाही, काय नाही, फक्त पेपराला जाऊन बसणार आहे. या खायला चाललंय खायला किंवा खादाडी घ्याय पाहिजे का तुम्ही सांगा. बघा, आपला नवीन मेंबर आहे ब्लॉकमध्ये, भूषण. बघा, हे सगळं आपल्या ITची पोरं आहेत. आपल्याला आता दादरला भेटली इथं. आणि हे दळबद्री मच्छी भाजी. त्यानंतर अजून एक आपला मेंबर आहे पुढे, तो आपल्या गेल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवला, त्याचा बड्डे होता. तो मेंबर आता आपल्याला भेटेल पुढे. बाकीची पोरं कुठं बसली काय माहिती नाही. पाहिजे का एन्जॉय करा. पेपराचं काही टेन्शन नाही, खाऊ खायचा जायचं. 1 वर्ष कॉलेजचं पण तेच दिवायला लावलेले आम्ही. कल सर ने कुछ जल्दी नहीं भेजा. काय सांगा तुमच्याकडे मी केस घेतो. बघा, हाय गाईस, हाय कांडी. आल्याला माझी टिंगल आल्याला टिंगल उडवत आहे. आपण एक डिझेलचा प्रकार आहे, डिझेलचाच प्रकार आहे बायपास वॉल. हे बघा, कुत्रे भुकायला लागले सकाळच. त्या कुत्र्यांना बिस्किट आहे घातला म्हणून सकाळच भुकत आहे. हे आमचे टॉपर. आता मी पेपराला चाललोय. भैया वगैरे कोण नाही आमच्यामध्ये एकाला पण काही क्वेश्चन येत नाहीत. आता काय करायचं, पेपरचे एल झाले ते सगळे इथं मोबाईलवरती एक्झाम देत आहेत. अरे मोबाईल जरा ब्राईटनेस जास्त, ब्राईटनेस कमी कर. हे मोबाईलवरती एक्झाम देतात आहेत सगळे. बघा, एकदम चालू आहे. आम्ही पण आता दिलेले, आम्हाला 25 पैकी 11 चुकलेत आमचे. नाही, आम्ही भारी टॉपर आहे सर्व. तरी आता देतात आहे, ते बघूया काय दिवे लावत आहेत. अंदाजन नाही रे, दिवे लावायचे आहेत आपल्याला. दिवे नाही, LED बल्ब लावायचे आहेत. दिवे बंद झाले. काय चालू आहे, हे बोलवलेलं थांबते ना. डायरेक्ट कॉलेज. अरे टाइम संपलाय, पेपराचा टाइम संपलाय. राजा पोरी बघतोय बाहेर. बघा, पोरी बघतोय. पेपराचं काय घेणं देणं, ब्राईटनेस कमी कर. आम्हाला दाखवतो आहे. देस हे बघा, आधी पोरी बघतोय सगळ्या बाहेर किती काय ते. एवढी लय बेकार पोर आहेत रे. हे गप किती काही दे बघा. हे दाखव
किती पडले किती 25 दाखवलं दाखव अबे दाखव ना माझ्या युट्यूब मेंबरला दाखवू दे ना आपल्याला किती अभ्यास चालू आहे. काही वर्षभर आम्ही ऐकत जाऊन फक्त झाडू आणि साफसफाईच केलेली आणि आता आमची वेळ आली वर्कशॉप क्लीन वगैरे असे धंदे केलेले. पण आता बघा आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा किती टॉपर आहेत आमचे सगळे टॉपर आहेत आमच्या हे बघा वही बी काढला नाही फुल अभ्यास करून झाले मोकळे. कोणती वही आहे याची आपली याची एवढा अभ्यास केल्यानंतर 7 मार्क पडतात नंतर अजून किती अभ्यास करायला लागेल. वर्षभर आयट्यात फक्त उणक्या गिऱ्या केलेल्या आयट्याला एक दिवस चुकवलेला ना आयट्याला त्या दिवशी एवढा माहिती टीडीसी आणि बीडीसी माहिती बस एवढा टीडीसी कडून बॉटम रेड सेंटर बीडीसी करून टीडीसी करून बीडीसी याला जर विचारलं समोरचा कसा फिरतो म्हणलं तर हा बरे उलटा फिरेल. असा विषय चालू आहे आमच्या इथं. हे बघा यांना पेपराचं काहीच बेंडी पडलेलं नाही मोबाईलवरती चॅटिंग करतायत आयटमशी. हे बघा हसायला पण लाज वाटत नाही. हाय गाईज थँक्यू. त्यानंतर ते आमचे टॉपर इथं अभ्यास करतायत फुल. हे बघा फुल दोघांचं म्हणजे हे बरोबर आहे ते बरोबर आहे डिस्कशन चालू आहे ना विचारू नका विकास. हे बघा टॉपर आहेत एक पण आमचा चुकत नाही प्रश्न. हे बघा टॉपर आहेत आमच्या वर्गातले सीआर आहेत आमच्या वर्गाचे. तर लय भरपूर अभ्यास करतात तो बघा मोबाईलवरती. त्यानंतर हा आपला भाव आहे बघा भेटलाय तिथपासून अभ्यास करतोय आणि आम्ही ब्लॉग बनवतोय. आम्हाला काम धंदा नाही. एक्झाम हे पेपर झालेले त्याचं सगळं दाखवतोय. त्याच्यानंतर काल आम्ही फिरायला गेलेलं तेव्हा हे बघा हे लावून घेतला नाही आयफोनचं कवर गाईज. कोणता फोन आहे फोन नाही ओपो येते एक 5G फोन आहे पण आयफोनचा फोन बघा कोणता आणि कवर बघा कोणता असं एक म्हणतात ना तसं दाखवायला लागतं. ह्या फोन एवढा स्वच्छता ना आतमधून ते विचारू नका. पण आता कवर लावले म्हणून तुम्हाला काय दिसणार नाही. काही आजचा ब्लॉग आपला पाहिजे तेवढं मोठं होणार आहे फुल मोठं होणार आहे ब्लॉग विचारू नका. हे बघा हे पण आता एक्झाम देण्यास सुरुवात झाली. कॉल आला मित्राचा तो तिकडे वाट बघतो आमची बोरवली. चल माझी व्हिडिओ चालू केली आणि हे पण झालंय. या लवकर अबे नको ते दाखवताय तरी स्टेशनचं नाव दाखव ना नल्ल्या. आता या स्टेशनचं नाव याल अबे आता हिंदीमध्ये आलेत. अभ्यास कर अभ्यास. हा काय वरती करतोय आमदार हे वरचं दाखवू किती प्रश्न केले नाही हे काही येत नाही. तो बघा अभ्यास चालू झाला आहे फुल अभ्यास. त्याच्यावर मार्क आपण दाखवूया तुम्हाला पण आधी त्याच्या अगोदर हे दाखवूया पण हे काही दिसत नाही. हे वाटतं आपल्या नशिबात नाही दाखवण्यासाठी. अरे नको ते येतं यार तोपर्यंत आपण तुम्हाला याची एक्झाम दाखवूया. हे मिनी मॉक म्हणून ॲप आहे त्याच्यावर एक्झाम आम्ही दिलेली 1 वर्ष तेच करतोय. दर दिवशी सकाळची एक्झाम देतो. 50 प्रश्न आहेत पण आम्ही त्यातलं 25 प्रश्न घेतो. काल आम्हाला एवढा मोठा धक्का बसला आहे की विचारू नका. आमचे 32 गुल झाले म्हणून रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करायला लागला. गेस हे मला वाटत नाही तुम्हाला तर बघा भेटेल राहू दे. तुम्हाला काही दाखवत नाही बघा तुम्ही फक्त कॅमेरा इथं धरतोय पण हे काही तुम्हाला दिसत नाही. आता बघूया आता आलं तर दाखवणार नाही तर नाही आता पण आलं राहू दे सोडून द्यायचा. तुम्हाला काही दाखवण्याचं म्हणजे आपला काढलं काय असू दे. हा एवढा काही नियम दिसतोय तेवढा फक्त बघा तुम्ही. पैसे वाचवा एवढंच काहीतरी वाचलं बाकीचं वाचलं नाही. बेच चल राहू दे काही दाखवत नाही फालतूगिरी आहे. मला तसून ते दाखवत होतं बोरवली वगैरे. ते टॉपर फुल बाय डिस्कशन चालू आहे. हा असा अभ्यास करायचा तसा करायचा. पेपर देतात आहेत फुल डेंजरमध्ये. पेपर इन झोन भाऊ हो विजय तो सांगतोय असा तसा नाही असा आम्ही यो सांगतोय असं नाही तसा. तर त्यांचं चालू आहे दोघांचं. ते एक्झाम देणं चालू आहे. बाकीची पोरं कुठे गेलेत का माहिती नाही. काही ते का आपल्याला दिसत नाही. राहू दे आपण डायरेक्ट आता बोरवलेले उतरल्यावर तुम्हाला दाखवतो. हा विचार आहे एवढा विचार करतोय पेपराचं काय करू आज. पेपर कसा सोडू लय मोठं टेन्शन आलं आहे भाऊ. झोप पण का पूर्ण झाली पूर्ण सुजला आहे. तर मंडळी आता आपण उतरलोय बोरवलीला
आणि बोरवल्या उतरल्यावर आपल्याला इथं एक माकड दिसलं, त्याच्या काय ते लागलेलं. त्याच्यानंतर हे सर्वात मोठं माकड आपला. चला तर बोरवलीला आपण उतरले. बाकीचे आपली फॅमिली कुठे गायब झाले, सगळे गायब झालेत. फक्त आता हे एवढेच राहिले. परत बोलता बोलता हे बाई एवढेच राहिले. आता बाकीचे कुठे गेले काय माहिती नाही. माझी भरपूर जण भेटले. अरे हा चला जाऊया, दाखवतो तुम्हाला. पेपर आपले वेगवेगळे असणार काय? किती 28 प्रश्नाला फक्त 1 तास हे बघा इथून चालायचं राहिलं बाई, भरपूर आहे रे. बोरवली स्टेशनवर भरपूर चालायचं आहे. बेकार उदास होते. तुम्हाला दाखवतो इकडून बाहेरून वरती ब्रिजवरती चढून दाखवतो कॉलेज आमचं. हे बघा वरती ब्रिज आहे, तर ब्रिजवर चढायचं. बाकीची पोरं मला वाटतं त्या साईडून गेलेत. हे बघा तेव्हा कॉलेज, ते समोर कॉलेज आहे. फुल अभ्यास हा विचारतो पेपर कसे कुणाचे काय कसे विचारतोय. हे बघा हे कॉलेज आहे. त्या कॉलेजला जाणार आपण एक्झाम द्यायला. इथून हा ब्रिज चढून खाली उतरायचं आहे, इकडे पुढे उतरायला. तर जाता जाता आपल्याला मोटर मेकॅनिकलची पोरं भेटली. फुल अभ्यास करून राहिलेले, फुल हॅपी होते. मस्त की असं वाटत होते की फुल अभ्यास करून राहिले. त्यात 100% पाडणार ते. आम्हाला पेपराचं टेन्शन होतं आणि हे बाई फुल हसत दिसत आलेले. आपल्याला बाजूबाजूला बसण्यासाठी वाटतं. स्वप्नाला मोठी बघतात आहेत. काय बोलतो? तेव्हा इथून खाली जायचं आहे. हे समजायला देऊ नका, आपण मित्र असतो. कोण रे तुम्ही? मित्र आहे असं समजा द्यायचं नाही, बाजूला नाही तर बसवणार नाही. सुजल कोण तू? ते बोलतात आहेत. समजायला जायचं नाही तर बाजूबाजूला बसवणार नाही आणि आम्ही फेल होणार सर्व. आणि आम्ही तिघं असे तिघं जण आहेत ना की विचारू नका. तो सर वाईट लागणार आहे 100%. तिघं जण एकत्र आलो तर अजून एक आपला मित्र येतोय पाठी. पण आलो आहे आता कॉलेजला. तेव्हा काय इथं ब्रिज, इथून आपण आलो आहे. असतो ब्रिज. तर गाईच आपण आता पोचलो आहे कॉलेजला आपल्या. हा बघा कॉलेज आहे हे बघा कॉलेज. यो बघा आपला दोस्त फ्री फायरमधला टॉपर आहे यो. नंतर हे बघा सगळे पोरं भेटलेत. इथे एक गँग आहे, इथे एक गँग आहे ती बघा. दोन्ही पण आमच्याच गँग आहेत. ह्या 2 गँग भेटल्या तिथं. आता बाकीची पोरं अजून येणार आहेत. हे बघा कॉलेज बाग असं दिसतं. आता याचा एंट्री गेट कुठून आहे तो नेमकी मला माहिती नाही. इथून आहे की तिथून पुढं पण एंट्री गेट आहे का अजून, नेमकी कुठून आहे ते माहिती नाही. ते बघा येडी ते म्हणतोय तुम्ही लॉंग कटनं आला नाही, म्हणते आम्ही शॉर्टकटनं आलो. त्यांची भांडणं चालू आहे दोघांची. चला उद्या राडा तुमचा. तू आलाच का तिकडून, मी येतो इकडून. बघा भांडणं चालू आहे. ते भाई भाई मारलं बचाव भाई बचाव. तेव्हा दिला मी मस्त काय यो भडवा. सगळीकडं चान्स उचलत राहतोय, सगळ्यांना मारायचा चान्स उचलतो. मगाशी माझ्यावर चमाट एक दिलाय ना. हे भाई हे मारू नको ना, कशाला मारतोयस रे भाई. ती तिथं गँग फुल अभ्यास करते. आम्ही दळबद्दल चाले करताय तेव्हा बघून हसतोय. आणि अजून बाकीची पोरं कुठे गेली काय माहिती. आपल्याला कमेंट केले होते की भाई तू कोकणी भाषेत जरा ब्लॉग बनत राहा. तेव्हा तो पोरगा तिथे आपला कॉलेजमधलीच पोरं आपले बघा. हे इथं मार्केट आहे, कोणतं मार्केट काय माहिती नाही. काल आलेलो तेव्हा इथं काय नव्हतं आणि आता आलो ते एवढं भरपूर माणसं आहे तिथं. आणि ह्या ब्रिजवरून आपण आलो. ह्याच्यात काहीतरी गडबड आहे बघा. कॉल बिझी बघा. हात दाखवते ती कोणाला तरी गडबड आहे काहीतरी. बच्चीची नजर शार्प आहे भाई. भाई नजर शार्प आहे. काय करते आणि बघितला कोण बघताय आले चल. गडबड आहे काहीतरी भाई. कुछ तो गडबड आहे. एसीपी प्रद्युमन कुछ तो गडबड आहे. सगळ्यांना हात मिळवतोय. पेपर चांगला लिहा सांगतोय पण आम्हीच नाही, आमचा पेपर चांगला नाही. कॉल सेंटर चालू झालं आहे. ते बघा सगळ्यांना विचारायची कामं करते कुठं आलायत काय काय बघा. हाच वाटतं एंट्री गेट आहे असे सगळे पोरं बोलत आहेत. बघूया आपण. मित्रांनो तुम्हाला काय आतमध्ये ब्लॉग दाखवाय भेटणार नाही, सगळं बाहेरूनच दाखवतोय. गाईच आहे बघा माझ्या आयटाचा लोगो. ही बघा ही गँग आमची. तिला सर पाहिजे कशाला तरी मला माहिती नाही. ती म्हणते तुला सर कशाला पाहिजे. वाव सीट नंबर माहिती नाही. हे बघा अजून सीट नंबर माहिती नाही. हुशार आहे. फोन काय सरांनी मेसेजचे रिप्लाय दिलाय की मी नाही येणार आहे.
सर आले असते तर जरा बरं झालं असतं. अजून 1 वर्षात काय शिकलेलं नाही. ही गँग भाई गँग बघा, ही गँग फुल अभ्यास करते. मगाची गँग तर तुम्हाला काय आतमध्ये काय दाखवता येणार नाही. आता आपलं इथं थांबूया. चला आता निघालो, पेपराला निघालोय. पेपराचा टाईम झाला आहे. तुम्हाला काय दाखवता येणार नाही. आतमध्ये काय फोन अवेलेबल नाही, त्यामुळं इथं आता बघूया. नंतर जाताना पेपर झाल्यावर आपण बघूया येऊया. चला बाय बाय, भेटू नेक्स्टमध्ये. तर गाईज फायनली पेपर झाला आहे आपला. पेपरला बेकार गेला आहे. त्याला दोघंजणच होतो, साईडला होतो आम्ही. आम्हाला वाटत नाही आम्ही पास होऊ ITI पण बघूया. होप्स की आम्ही पेपर चांगला दिलेला आहे. ना दिलाय मी, नाही चांगला दिलाय. दिला म्हणजे काहीतरी उत्तरं ठोकलेली आहेत. काय सुधरत नव्हतं यार. काय तुम्हाला बोलू, आमची हेड पळालेली आहे ITI. बघा आमची गँग इथं आहे, मला दाखवतो. फुल भाई हेड पळवले. त्यांच्यासोबत बोलू नका तुम्ही. वाव, ये देख भाई, ये देख भाई, ये देख सगळं. काय लावल्या पेपर कसा गेला? इथलं बेकार पेपर गेला यार. आम्हा पण ह्याला विचारू पेपर कसा गेला. पेपर कसा गेला? बेकार गेला पेपर. सगळे बेकार गेला पेपर सांगतायत. तर बघू काय आमचे दिवे लागतात. हे टॉपर आहेत, त्यांचा पेपर ठीकठाक गेला. टॉपर आहे टॉपर. आमचा काय, आमचा बेकार गेलाय. चलो गाईज, तर हे आमचे तोडणकर. हा बघा, हा याचा पप्पा, हा याचा पप्पा आहे, तो त्या पोरग्याचा पप्पा आहे. वाटतं का काय सर? आजपासून आम्ही आमच्या कॉलेजला टाटा बाय बाय केलेला आहे. जेव्हा एक्झामचा रिझल्ट आमचा बसणार तेव्हा आम्ही कॉलेजला जाणार. तर भाई आपला लागचा दिवस असणार आहे आपल्या मित्रांसोबत. तुम्ही बघू शकता की आज आमची पोरं किती खुश आहेत एक्झाम झाल्यावर. पण आणि तेवढी दुःखी सुद्धा आहेत की काय लिहिलंय काय नाही लिहिलंय, काय म्हणजे काय कम्प्युटर काय टाईप केलं ते समजत नाही, कोणाला सुधरत नाही. काय बेकार हालत झाले. पण हा सगळा हे सगळं रिझल्ट लागला आम्ही तुम्हाला दाखवूच किती आम्ही फेल झालोय ते. लवकरच तुम्हाला समजेल आपला रिझल्ट काय कधी येतो. तर बघा सगळे चालत गेले. तर काय बोलतो मी तुम्हाला, आपल्याला आता लास्ट बेट आहे. त्याच्यानंतर कधी आपली भेट होईल काय सांगू शकत नाही. लास्ट बेट असेल असं वाटतंय मला. नेक्स्ट टाइम कधी भेट होईल काय माहिती नाही. हे एडा मेंबर कुठे गेला? हे एडा ब्रिजवरती आलोय. तर काही ट्रेन आलेली, आपण या ट्रेननंतर जाणार आहे. जेव्हा ही ट्रेन आले तर आपण हे कुठे जायचं आपल्याला आता? हां, तर कांदिवलीला जायचं उणकेगिरा करायला. तर कांदिवलीला जाऊया. हे बघ, याला शर्ट आणलं होतं पण याने काय घातलंच नाही, काय फायदा नाही. आयटामध्ये विदाऊट कपड्यांची पण एक्झाम द्यायला परमिशन आहे, मला आताच सांगून ठेवतोय. चलो तर काहीच आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. हे बघा ट्रेन पूर्ण खाली आहे. आता ही ट्रेन कुठे जाते याचं डिस्कशन चालू आहे. पैसे वाचवा अशी कधी ट्रेन आहे का? हे बघा नरकातून उठलेली माणसं. हे टॉपर आहेत, ड्रॉइंग मधले टॉपर. हे ड्रॉइंग टॉपर होय. हा, हे ड्रॉइंग टॉपर आहेत. आणि ते हे साईडचे सांगायचं राहिलं, आपलं सर्वात मोठा उद्योजक ते म्हणजे आपण सगळा त्याचा वापर करतो. ते म्हणजे घर वगैरे बांधण्यासाठी आपण वापर करतो त्याचा. ते सिमेंटचे मालक, बिर्ला कंपनीचे मालक आहे ते अथर्व कांबळे. बिर्ला सिमेंट आपण प्रत्येकजण घरात वापरतो. ते त्या कंपनीचे मालक आहेत. सर नमस्कार, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मी काय म्हणतो, आजपर्यंत तुमचं काय म्हणतो त्याला आपले आम्हाला पब्लिक जरा आठवत नाही काय ते. आजपर्यंत तुमचं उत्पन्न किती झालं आहे? बस. तर काही त्यांचं एका दिवसाचं 45 करोड उत्पन्न आहे. त्यानंतर अजून काय प्रश्न विचारायचे आहेत पण काही ते आता आठवत नाहीत. बस करूया. ह्याला मस्ती आलेलं, ह्याला शांत राहत नाही. हे बघा काय दाखवू. वेस्टर्न लाईन, हे काय वेस्टर्न लाईन काहीतरी बोलतोय, काय घंटा समजत नाही. पण हे माणूस एवढं अक्करवाशी, याला लय मस्ती आले. व्हिडिओ करतोय तर बंद करते सारख्यांदा. हे बाय पेपर कसा दिलेला आहे तर डिसिजन चालू आहे. चला तर काय ट्रेन आपली सुटली आहे. आपण निघालोय आता. कुठे जातोय? हां, तर आपण निघालोय कांदिवली. हा बे सगळे सांगतो इथे काय तुम्हाला सांगू. राहू दे, मी जातोय तिकडे. मी तुम्हाला सांगतो मी जातोय दादरला.
आणि दादरवरून जाणार आहे घाटकोपरला. कांदिवलीला जाणार आहे. तुझ्या त्या राईचा गो कामाला गेलाय मला माहिती आहे. मग मारतोच कशाला भाई. गावावरून ट्रेन आले पण ही अवधच आले मध्ये ती बघा. ट्रेनमध्ये कॉक्रोच वगैरे पण आहे. कुठं गेला बघा गेला. आणि ही 3 मोठं कॉक्रोच आणि त्याच्यावर मोठं कॉक्रोच आहे बघा. कुठे गेलं रे बचिला मागा जिल्हा सर. सो गाईज आम्ही आज कांदिवलीमध्ये आलेलो आहोत. कांदिवलीमध्ये जेनरिक मेडिकलमध्ये असं आहे की ज्या गोळ्या जिकडे मिळत नाही त्या जेनरिक मेडिकलमध्ये मिळतात. तर तुम्हाला गाईज आम्ही आता जेनरिक मेडिकल शो करतो. आम्हा जरा फास्टमध्ये जैन स्वीट स्मार्ट एकदम चांगली भेलपुरी मिळते इथे. अरे इकडे राहू दे तुम्हाला काही जास्त दाखवत नाही. काय 2 मिनटं फक्त चालू द्या आम्हाला. तिथं 5 मिनिटाच्या अंतरावरती मेडिकल आहे. तर तुम्हाला तिथं काय कोणत्या गोळ्या भेटत नसते म्हणजे असे बाहेर कोणत्या मेडिकलमध्ये. तर आपल्याला इथं सगळ्या गोळ्या मिळून तिकडे जातील. काही मिळत नाही तिकडे कांदिवलीला सर्व मिळतं. आपण आलो आता कांदिवलीला. मग अशी बोरवलीला होता आता आलो कांदिवलीला. कांदिवलीला आलो आहे सर. सो गाईज तुम्ही इलेक्ट्रिक गाडी बघू शकता कांदिवलीला आहे. हे सगळं मार्केटच चालू आहे. सो गाईज आता आम्ही ते बघा इथं आम्ही काल पेढे खाल्लेले आलो होतो ते. सर. सो गाईज आम्ही हे पेढे खाल्लेले काही वाईटवाले. आज आम्ही. आणि स्पॉन्सर कोण होता माहिती आहे का गाईज? थांबा 2 मिनिटं तुम्हाला स्पॉन्सर तुम्हाला होता बघा. हे पाठवता स्पॉन्सर होता. हिचं नाव आहे साईड जरा. हिचं नाव आहे शर्वरी. ते काल स्पॉन्सर होते. स्पॉन्सर होते आमच्यासाठी पेढ्यांसाठी. बघा हे मेडिकल. आज मेडिकलचं नाव दाखवतो तुम्हाला. त्या मेडिकलमध्ये जिथे गोळ्या सर्व मिळतात. सर्व गोळ्या उपलब्ध आहेत आणि तिथे आतमध्ये गोळ्या बघू शकता. आणि हिने काल स्कॅनर करायचं. आणि हिने काल पप्पांच्या गोळ्या सांगून मम्मीच्या गोळ्या घेऊन गेलेली आहे. अशी मंदबद्ध काही. तर गाईज आपण गोळ्या रिटर्न करण्यासाठी आलो परत. तर गाईज आपण आता आलो आहे बॉम्बे बर्गर्समध्ये. तर इथे काय खायचं अजून काय ठरलंय नाही पण आलो आहे आम्ही. इथं बसलोय सगळे विचार करते. स्वस्त विस्त काय नाही सगळं महाग आहे. स्वस्त सांगतो. हे काय काय घेतलं ऑर्डर काय काय दिले सांग जरा पब्लिकला युट्यूबर फॅमिलीला. बोलशील काय लवकर बोलशील का? अबे बोल लवकर काय ऑर्डर दिली ती? हां 2 फ्रेंच फ्राईज आणि 1 चीज बॉल आणि 1 तंदुरी. प्लॅन आहे काहीतरी. प्लॅन आहे बोल असं दे. अरे सिक्रेट काय आमच्या फॅमिली पण ऐकू दे ना. आम्ही ब्लॉग ते राहू दे. त्यात काय काय ऑर्डर दिले सांग. 2 तंदुरी फ्राईज आणि चीज बॉल. बस एवढीच ऑर्डर दिले. तंदुरी फ्राईज. हां तर एवढी ऑर्डर केलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो ऑर्डर आपल्या आल्यावर करूया. कॅशियर आमचा यू आहे. कॅशियर स्पॉन्सर आणि फुल पैसा आहे. पैसा अंबानीची अवलाद आहे. एवढं पण नको मी जरा त्याचं पप्पाचं नाव काय? आपण जयकांत चिकरे. बाई टिंगाळ उडवणी सुद्धा आहे बघा. आणि त्यात आम्हाला मंचुरियन पण ह्या येडीमुळं सगळीकडे यायला लागतंय. आजचा दिवस आहे बोलू मंचुरियन खाऊन जाऊया. आता हिला काय बोलूया. अरे अरे तुझ्या ज्या आम्हाला माहीत असेल त्यांची विचार का काय काय मोहित विचारता तुला माहिती आहे. कोकम सरबत देतो. अरे कोकम सरबत कसं एकदम सिरप असतं. तशा टाईप खोकल्याचं औषध. तशा टाईपचे वेगळे फ्रूटचे फ्लेवरचे असतात. तसं पण ना मोहितमध्ये मोहितचं नाव मोहित. सर गाय आता ही इंग्रजांची अवलाद आहे. नाही इंग्लिश पाडायला लागले आता जास्त जरा. ही इंग्रजांची अवलाद आहे. इंग्लिश पाडायला लागले त्यामुळे आम्हाला काही एवढं माहिती नाही. मी कोकणातली माणसं आहेत. कॉल आले ते गेले. कॉल सेंटर चालू काय जरा मी केस मुका माझी कॉलवरती बोलण्यासाठी बघा रस्त्यावर गेला. अरे कॉलवरती बोलण्याची रस्त्यावर गेला. यार कंटाळा आलेला आहे. कंटाळा आलाय. तुझा पासवर्ड बघितला तर तू चेंज करू शकतो. पेपराचं टेन्शन त्यात आम्ही उडगे गिरा करतो मस्त आहे. हे बघा त्यांना झोप आल्या. पेपर देऊन झोप आले. सकाळी किती वाजता उठला? सो गायज आज आम्ही सकाळी 5:30ला उठलेलो आहे. मी गायज मी आज सकाळी 5:30ला उठून बरोबर आपली ऐका ना सांग ना जरा 5:30ला उठून जरा मी कसं सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत थेरीचे प्रश्न पाठ करतोय. आणि थेरीचे प्रश्न पाठ करून सुद्धा त्याच्यातला एक सुद्धा प्रश्न आलेला नाही. गायज त्यामुळे मस्त आहे की एक्झाम देऊन आलेले आहे.
मोठी शोधंती का गाईस. पण आमचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की आम्ही ना जेव्हा कॉलेजला एक्झाम देतो ना 5 ते 10 मिनिटात आमची एक्झाम होते आणि आज आम्ही दोन तास पूर्ण कव्हर केले ते एक्झामला. जिथे आम्ही 75 प्रश्न 15 मिनिटात सोडवतो तिथे आम्ही आज 75 प्रश्न 2 तासात सोडवलेले आहे गाईस. ही बघा हिला मस्ती आलेलं आहे. व्हिडिओ बंद करते सासूना तिला बघवत नाही जळते. आणि सो काय एक तर त्या आम्ही जिथे एक्झाम द्यायला गेलो तिथे हिच्यापेक्षा सुद्धा एक खूप गोरी मुलगी होती ना, त्यामुळे ही जळते आमच्यावर. आम्ही तिची तारीफ करतोय म्हणून. झालं का पोरींचं सांगून? निर्लज्ज पोर आहे तो ही साली. तू कोण आहे? मी तर त्याच्या काय पण ही ना त्या एका मुलीला बघून बोलते की ज्या गोऱ्या मुली असतात त्या मनातून काळ्या असतात. उदाहरण तिच्यावर दिलंय. स्वतःवरून उदाहरण दिलेले आहे तिने. चला असं काय नसतं. गोऱ्या मुली वगैरे मनातून वगैरे काय काय वगैरे नसतं. गोऱ्या मुलीना पण गोरे मुलगा असतात काळ. एक आम्ही जोक काहीतरी म्हणून अगदीच बोरिंग ब्लॉग नको व्हायला म्हणून मी काहीतरी तुम्हाला बोलतोय. असं कोणी मनावर घेऊन नका ब्लॉग. तर चला आपल्याला ऑर्डर आली की आपण बस की तर गाईच आपली ऑर्डर आलेली आहे फायनली. मी खादड गँग बघा खायला पण सुरुवात केली. हे बघा ऑर्डर आली आपली. काय रे याला काय म्हणतात? फ्रेंच राईस. फ्रेंच राईस चाललेला आहे आपला. हे बघा तर बघा असं प्रेमाने प्रथमेश कसं बघा प्रेमाने खातोय. कोमत लांग गावठी पद्धत. हा बघा कसं अगदी थोडं चवीवर खातोय. तर आता आपण पण खाऊया. चलो बाय बाय. आपली दुसरी पण ऑर्डर आली. हे बघा दुसरी ऑर्डर. हे सगळं खाऊन झालंय. चीज बोन आलेत आपले. दाखव खादाडी घ्या. बाय. चलो पहिलं खाऊन घेतो नंतर तुम्हाला काहीतरी दाखवतो. तर काही हे बघा आता आपण खाऊन सगळं झालंय. सगळं खाली झालंय. सगळं खाऊन झालं. आता आपण जाऊया पुढे. आता दादरला जायचं. पुढे दादर. चला तर काही आता आपल्याला इथं खाऊन झालंय. हे बघा हे दुकान होतं. आता निघालोय उसाचा रस पियाला. हे बघा उसाचा रस पियाला आलोय. आपले प्रथमेश कदम. तर मंडळीनं आपण आलो आहे तर उसाचा रस पिण्यासाठी आलो आहे. हे बघा इथे हे कॉल सेंटर चालू आहे. नवीन यूट्यूबर तो बघा तिथं बॉम्बे बर्गर. तिथं आपण गेलो होतो मगाशी. तिथं खाल्लं आणि त्याच्यासमोरच इथं उसाचं ज्यूसचं दुकान आहे. तिथे आलो आहे. आता इथं हे पियाचं आणि जायचं दादरला. तर गाईच आपला ज्यूस आला आहे फायनली. हे बघा तिथं कॉल सेंटर सगळ्यांचा आला आहे. तर पियाचा ज्यूस आला तर आपण बघूया टेस्ट करून घेतो. मस्त आहे ज्यूस. उसाचा ज्यूस माझा फेवरेट आहे. तर आपण आलो होतो पिण्यासाठी इथे. मस्त आहे ज्यूस. तुम्ही पण पिता की नाही ते सांगा. चला तर काही आता आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि माझ्या भावाला भरभरून प्रेम द्या. आजचा ब्लॉग आपण इथं थांबूया का अंधेरीवरनं फास्ट जाऊया कारण ब्लॉग लय मोठा होतोय. त्यामुळे ब्लॉग इथंच थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. बाई सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा. प्रेम राहू द्या आणि ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून सांगा. चला भेटू. बाय बाय.